जसं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या वाढत्या क्रिप्टोच्या क्रेजसोबत क्रिप्टो स्कॅम्सच्या प्रमाणात सुद्धा झपाट्याने वाढ होते आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. कारण एका स्कॅममध्ये संपूर्ण आयुष्याची जमापुंजी ही एका झटक्यात स्कॅमरच्या हवाले होते. सर, कशा प्रकारे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारी लोक अशा स्कॅमर्सपासून सावधान राहू शकतात? गंमत अशी आहे की स्कॅम कुठे नाही आहेत. बँकेमध्ये स्कॅम्स आहेत, गव्हर्मेंट सिस्टीममध्ये आहेत, सगळीकडे. पण क्रिप्टोची गंमत अशी आहे की आजपर्यंत जगातला सगळ्यात मोठा स्कॅम कोणत्याही क्षेत्रातला हा क्रिप्टोकरन्सीमध्ये झाला. एक डॉक्टर रुजा म्हणून एक डॉक्टर होत्या आणि आय डोंट नो रोमानिया किंवा बेल्जियमच्या कुठूनची तरी ती होती. त्यांनी वन कॉईन नावाचं एक कॉईन काढलं आणि यू वॉन्ट बिलीव्ह हा जगातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. $29 बिलियन म्हणजे जवळजवळ 2,40,000 कोटी रुपये एवढा जागतिक स्कॅम याच्यामध्ये केला. पण आपण जेव्हा म्हणतो की हा स्कॅमपासून कसं वाचायचं, तर यू हॅव टू कंट्रोल युअर ग्रीड. प्रत्येक स्कॅमच्या मागे ग्रीड ही असतेच. त्याच्या मागे क्रिप्टोकरन्सीमध्ये स्कॅम करणं जास्त सोपं आहे. याचं कारण ही डिसेंट्रलाइज आहे. ह्याच्यावर कोणी कंट्रोल नाही ठेवू शकत. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकांनी स्वतःनी सावध राहण्याची गरज आहे. तुमची ग्रीड जर का तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला कोणी फसवू नाही शकणार. आता एक 7 पॉईंट सिस्टीम मी तयार केली होती की तुम्हाला समजण्यासाठी की लोक काय वेगवेगळे कॉईन्स काढतात आणि तुम्हाला एक्झॉर्बिटंट काही आश्वासनं देतात. सो हाऊ टू आयडेंटिफाय वेदर पर्टिक्युलर कॉईन इज अ स्कॅम कॉईन ऑर अ लेजिमेट कॉईन. हो, बरं. पुढचा प्रश्न हा असणार माझा, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? सगळ्यात पहिली गोष्ट अशी, 7 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की तुम्ही चेक करा की या कॉईनला प्रोजेक्ट आहे की नाही. जर का एखाद्या कॉईन, जसं मी मगाशी सांगितलं की प्रोजेक्ट जर का नसेल तर तुम्ही रिटर्न कसे देणार? हाऊ यू आर गोइंग टू रिटर्न? आपण त्या मिल्क कॉईनचं उदाहरण घेऊया. जर का मी तुला सांगितलं की तू मला 1,000 रुपये दे किंवा माझं कॉईन तू परचेस कर आणि मी तुला रोज अर्धा लिटर दूध 1 महिनाभर देईन, तर माझ्याकडे एक तर गाई म्हशी तरी असायला पाहिजेत, नाही तर माझं डेअरी बरोबर कॉन्ट्रॅक्ट तरी असायला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट माय प्रोजेक्ट इज. हे दोन्ही जर का नसेल तर मी तुला रिटर्न कसं देणार? माझी कमिटमेंट मी पूर्ण कशी करणार? सो प्रोजेक्ट इज मस्ट 100%. दुसरी गोष्ट अशी आहे की तुझा कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस हा असायला हवा. पण दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस आजकाल प्रत्येक स्कॅम कॉईन काढतच. हा कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस हा ब्लॉकचेनवरचा त्या कॉईनचा आयडेंटिटी असते. पूर्वी ती पण फेक असायची, आता त्या स्कॅमर्स पण हुशार झालेत, ते कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस देतात. थर्ड पॉईंट की प्रत्येक कॉईनच्या बरोबर, प्रोजेक्ट बरोबर त्यांचा एक व्हाईट पेपर असतो. त्याची जन्मकुंडली म्हणा ना, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं. याचा प्रोजेक्ट काय आहे, त्याच्यानंतर म्हणजे हे कोणत्या ब्लॉकचेनवर आहे, ह्याचा म्हणजे ट्रान्सफर कशी होणार आहे किंवा याचा उपयोग कुठे होणार आहे, सगळं त्याच्यात दिलेलं असतं. तो व्हाईट पेपर चेक करायची गरज आहे. व्हाईट पेपरमध्ये फक्त त्या प्रोजेक्ट आणि याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मिल्कचं उदाहरण परत घेऊया आपण. जर का तुझ्या मिल्कच्या व्हाईट पेपरमध्ये मी असं सांगितलं की जगामध्ये अमुक 10 लाख गायी आहेत, गायीच्या दुधामध्ये अमुक प्रोटीन्स असतात, तसं काय संबंध याचा प्रोजेक्टशी? ही सगळी फालतू माहिती झाली. मी काय सांगायला पाहिजे की माझ्याकडे किती गायी आहेत किंवा माझं कोणत्या डेअरीशी कॉन्ट्रॅक्ट आहे, हे माझ्या प्रोजेक्ट बद्दल त्या व्हाईट पेपरमध्ये असायला पाहिजे. सो यू हॅव टू चेक दॅट की व्हाईट पेपरमध्ये हे आहे ना. आजकाल काय करतात ना, स्कॅमर्स असतात, ते व्हाईट पेपरमध्ये काही लिहितात, क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि हे एक्सचेंज ते एक्सचेंज. यू हॅव टू निग्लेक्ट दॅट. तुमच्या प्रोजेक्टची माहिती आहे की नाही चेक करा. थर्ड, फोर्थ थिंग इज युअर रोड मॅप. रोड मॅप म्हणजे कोणत्या, आता कसं आहे ना की प्रत्येकजण असं काही सांगू नाही शकत की या तारखेला अमुक गोष्ट होईलच. म्हणून साधारणपणे आम्ही असं सांगतो की फर्स्ट वीक ऑफ एप्रिल, सेकंड वीक ऑफ एप्रिल ऑर द फर्स्ट क्वार्टर ऑफ द 22. हे पुढे मागे होत असतं. पण मी सांगितलं फर्स्ट वीक ऑफ एप्रिल तर ते फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर नाही झालं पाहिजे. थोडाफार पुढे मागे होऊ शकतं. तर हे रोड मॅप फॉलो करतायत की नाही? ज्या ज्या वेळेला अमुक एक गोष्ट होणार असं ते म्हणतायत, त्या वेळेला ती गोष्ट होणार की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. ही चौथी गोष्ट झाली त्याची. पाचवी गोष्ट की वेदर दे आर गिव्हिंग एनी एक्झॉर्बिटंट गोष्टी तुम्हाला आश्वासन देत आहेत का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं जातंय का
म्हणजे काही कॉईन्सचं मी बघितलं होतं, त्यांनी असं सांगितलं की आज कॉईन परचेस करा, कॉईनची प्राइस आहे $1 आणि विदिन 3 months इट विल बी $600. हो, पंप अँड डंप. पंप अँड डंप. इट इज इम्पॉसिबल. ओके. हे वन टाइम होऊ शकतं फक्त. बरोबर. किंवा तुम्हाला सांगतात की तुम्ही आज कॉईन्स खरेदी करा आणि 6 महिन्यात तुम्ही BMW घ्याल, तुम्ही मर्सिडीज घ्याल, तुम्ही बंगला घ्याल, विच इज नॉट पॉसिबल. एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल, इन मनी, पैसे कमवण्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही आहे. ओके. देर इज नो शॉर्टकट फॉर मनी अँड प्रॉफिट्स. सो तुम्ही बघा की काही एक्झॉर्बिटंट आश्वासनं दिली जात आहेत का, बरोबर. की जे अशक्य आहे, जे शक्यच नाही आहे, नॉर्मल मनाला ते पटतच नाही, हो. हे तुम्हाला चेक केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला शेवटची एक गोष्ट चेक केली पाहिजे, जी मी मगाशी पण सांगितली, की तुमचं कॉईन जर का बाजूला काढलं, क्रिप्टो करन्सी समजा बाजूला काढली, तर हा प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आहे की नाही. बरोबर. तो बरोबर. प्रोजेक्ट प्रॉफिटेबल असेल तर मग त्याचं तुम्ही शेअर काढा नाही तर कॉईन काढा, ते प्रॉफिटेबलच असणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की या कॉईनचं सर्क्युलेशन कसं होणार आहे. ओके. ही गोष्ट बऱ्याच जणांना समजत नाही किंवा त्यांना माहिती नसते. मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो. उद्या समजा पार्ले जी कंपनी, ग्लुकोज डी बिस्किट जे आहे, पार्ले जी कंपनीनी असं डिक्लेअर केलं की देवानी या पार्ले जी कंपनीच्या बिस्किटामध्ये अमृत टाकलंय आणि जो ते खाणार त्याला 100 वर्ष तो जगणार, निरोगी जगणार. तर 100% पार्ले जी कंपनीचा सेल जो आहे बिस्किटांचा तो बूम होईल की नाही एकदम. मग त्याचा कॉईन पण बूम होईल की नाही. बरोबर. नाही होणार. याचं कारण असं आहे, पार्ले जी बिस्किट्स तुम्ही इंडियन रुपीज देऊन विकत घेणार आहात. सो कंपनीला प्रॉफिट झाला तर त्याचे शेअर सुपर हाय जातील आणि कंपनी फ्लरिश झाल्यामुळे कॉईनचा रेट वाढेल, पण तो शेअर एवढा वाढणार नाही. ओके. शेअर समजा 100 टाइम्स वाढले तर कॉईन 100 टाइम्स नाही वाढणार. पण जर का मी उद्या असं सांगितलं की पार्लेजीचं हे जे बिस्किट जे तुम्हाला विकत घ्यायचंय ना, हे पार्लेजी कॉईन मध्येच घ्यायचं, देन द पार्लेजी कॉईन विल बूम. ओके. तिकडे म्हणजे इथे मनी सर्क्युलेशन झालं तुमचं. सो कॉईन सर्क्युलेशन जर का होणार नसेल तर त्या कॉईनला काही अर्थ नाही, काही उपयोग नाही त्या कॉईनला. सो हे 7 पॉईंट जर का तुम्ही चेक केलेत आणि या 7 पॉईंट मधली एक जरी पॉईंट एखाद्या कॉईनच्या बाबतीत ट्रू नाहीये, देन इट्स व्हेरी रिस्की टू इन्व्हेस्ट इन दॅट. यू कॅनॉट इन्व्हेस्ट इन दॅट. पण अक्षरशः तुम्ही जसं विचारलं तसं स्कॅम्समध्ये हजारो कोटी ते स्कॅम्स होत आहेत इंडियामध्ये सुद्धा. इतकी फेक कॉईन्स निघत आहेत ज्याचा काही आगापिछा नाही आहे. प्रत्येक जण 100 कोटी 50 कोटी 100 कोटी जमा करतोय आणि निघून जातोय. आणि गंमत अशी आहे की एखादा माणूस जेव्हा पोलीस कंप्लेंट करतो किंवा असं काही करायला जातो तेव्हा तो पोलीस त्याला आधी, अरे तू ह्याच्यात विश्वासच कसा ठेवलास पहिलं, हाऊ यू विल गेट द डबल अमाऊंट इन 1 week 2 week 3 week 4 week. बरोबर. गंमत अशी आहे ना की माणूस ऍक्च्युली या स्कॅम मध्ये भाग घेत नसतो. तो जे 50,000 1 लाख भरतो तो त्याच्या स्वप्नांसाठी भरत असतो. बरोबर. आणि ती जर का तुटली तर तो कुठेही कंप्लेंट नाही करू शकत त्याच्याविषयी. सो स्कॅम मधनं वाचण्यासाठी, क्रिप्टो करन्सी स्कॅम मधनं वाचण्यासाठी हे 7 पॉईंट तुम्ही जर का लक्षात ठेवले तर यू विल नेव्हर गेट कॉट इन स्कॅम. ओके. तेच ॲक्च्युली आमचे दर्शक तेच बघू इच्छित आहेत की एक्झॅक्टली काय पॉईंट्स आहेत त्यांना फॉलो करायसाठी. तुम्ही एकदम छानपैकी एक्सप्लेन केलात सर. थँक्यू व्हेरी मच. सर, पुढचा प्रश्न माझा हा असणार, नक्की डिसेंट्रलाइज फायनान्स हे काय आहे. ओके. जसं मी सांगितलं की लोकांचा गव्हर्नमेंटवरचा आणि बँकिंग सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये जेवढे स्कॅम झाले, फ्रॉड झाले, लोकांचे पैसे गेले, ह्याच्यावरचा विश्वास उडाला आणि त्याच्यामुळे क्रिप्टो करन्सी जन्माला आली. पण हा जो विश्वास उडाला आहे ना, हा फक्त एवढ्यावरच नाही आहे. हा तुम्हाला माहिती असेल, आज प्रत्येक माणूस, भारतातल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी इन्शुरन्स कंपनीने फसवलेलं आहे. बरोबर. एक तर तुम्ही प्रीमियम भरता, नंतर ते डिनाय करतात किंवा पॉलिसी लॅप्स होते किंवा जे काय आहे ते. मला स्वतःला कमीत कमी 3 इन्शुरन्स कंपनी तरी फसवलं असेल तिकडे. लोकांचा ना इन्शुरन्स कंपन्यांवर विश्वास आहे, फायनान्शियल टूल्सवरच भरोसा नाहीये. आता क्रिप्टो करन्सी ही प्रचलित झाली, ती फ्लरिश व्हायला लागली पूर्णपणे. आता हे लोक असं म्हणतात, हा जो ग्रुप आहे पूर्ण, हे लोक असं म्हणतात की ही फक्त सुरुवात आहे. आम्ही आज फक्त करन्सीला चॅलेंज केलंय, पण एक फार मोठं वॉर बाकी आहे. आणि ते वॉर असणारे बँक्स, गव्हर्नमेंट, इन्शुरन्स कंपनी, बॉन्ड्स वर्सेस क्रिप्टो करन्सी. आणि ती असणारे डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी. ते लोक म्हणतात फ्रॉम द डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी मधनं, आणि ह्याची सुरुवात झालेली आहे. याच्यामधनं आम्ही सेव्हिंग अकाउंट पण देऊ, करंट अकाउंट पण देऊ, लोन्स पण देऊ, बॉन्ड्स पण देऊ आणि इन्शुरन्स पण देऊ.
अरे वा. सो दिस इज द टोटल चॅलेंज फॉर द करंट फायनान्शियल टूल्स. एक्झॅक्टली. आणि वर ते असं म्हणतायत की वी विल अश्युअर की ह्या सगळ्याचं तुमचा कंट्रोल हा तुमच्याच हातामध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, आज जर तुम्ही 30%चा मुद्दा जो काढला, बरोबर. तुम्हाला जर का 30% टॅक्स जर का मला भरायचा नाहीये समजा, हो हो हो. देर इज वन वे. ओके. डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी असं म्हणते की आता समजा बिटकॉइनची किंमत आहे समजा 25 लाख, तुझ्याकडे एक बिटकॉइन आहे, हो तुला एक गाडी घ्यायची आहे, हो ठीक आहे, हो तर तुला ते कॅश करायला लागणार बिटकॉइन. बरोबर. गव्हर्नमेंट म्हणणार 30% टॅक्स भर ह्याच्यावर. हो मग तू काय करतेस, डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनीकडे मॉर्गेज करतेस 1 बिटकॉइन. ओके. त्याच्या 80% किंवा 75% ते गिव्ह यू लोन ओके. इन द लिगल टेंडर, Okay. मे बी इंडियन रुपीज और US डॉलर्स. ओके. आता जे तू लोन घेतेस, हा. लोन अमाऊंटवर टॅक्स नाही भरायला लागत. हा. तू तुझा खर्च कर, नंतर जेव्हा तू रिपेमेंट जेव्हा तू करशील ना, तू ट्रेडिंग करूनच रिपेमेंट करणार, हो. रिपेमेंटला पण टॅक्स नाही भरायला लागत. ओके. रादर यू विल गेट द टॅक्स बेनिफिट्स इन रिपेमेंट्स ऑल्सो. वाव. सो दिस इज वेअर द डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी विल कम इन पिक्चर. मस्त. इकडे हो. इंडियातली पहिली डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनी मी स्वतः चालू केली आहे, विच इज कॉल्ड द स्मार्ट फोलिओज. वाव. पण अजून हे प्रायमरी स्टेजवर आहे, ही म्हणजे जगामध्येच प्रायमरी स्टेजवर हो, आहे. हो. पण ज्या वेळेला लोक क्रिप्टो करन्सीला जेव्हा सरावतील ना, हो, हो. तेव्हा एक दिवस असा येईल की तुमचं बँकेबरोबर ह्या डिसेंट्रलाइज बँक्समध्ये पण अकाउंट असेल आणि तिकडे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळेल. हो, हो. यू विल बी अश्युअर्ड फॉर युअर इन्शुरन्स हा. अँड यू विल बी अश्युअर्ड फॉर युअर बॉन्ड्स अँड युअर लोन्स. वाव. सो दॅट इज वॉट अ डिसेंट्रलाइज फायनान्स कंपनीज इज. मस्त. आज जगामध्ये साधारण कोरियन कंपन्या किंवा ह्या कंपन्या आहेत. साधारण जर का म्हणजे मी उदाहरण, एक विषय आपला स्किप झाला होता तो मी सांगतो की तू फक्त दुबई आणि स्वित्झर्लंडचं नाव घेतलंस असं नाहीये. स्वित्झर्लंडमध्ये झुरिकच्या बाजूला क्रिप्टो व्हॅली म्हणून अख्खं शहर बसवण्यात आलंय आणि त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीच्या निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत, कंपनीज, ट्रेडर्स, डिझायनर्स, डेव्हलपर्स, हे सगळे अवेलेबल आहेत तिकडे. ओके. दुबईला क्रिप्टो करन्सी इज अ टॅक्स, दुबईला रादर एनी इन्कम इज अ टॅक्स फ्री. हा. स्वित्झर्लंड इज अ टॅक्स फ्री क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत. बरोबर. पण आता जगामध्ये यू विल नॉट बिलीव्ह की आत्ता गेल्या काही महिन्यामध्ये थायलंड, हा. मलेशिया, हा. पोर्तुगल, दुबई, हो. त्याच्यानंतर गल्फच्या कंट्रीज काही, हो. स्वित्झर्लंड, हो. माल्टा, हो. केमन आयलँड्स, हा. जर्मनी, हो. ह्या सगळ्या कंपन्यांनी टॅक्स हेव्हन्स म्हणून डिक्लेअर केलंय अँड ते पूल करतायत पैसे तिकडनं. ओके. मोस्ट ऑफ द कंपनी पोर्तुगल किंवा दुबई सारख्या म्हणतायत आज मुंबईमध्ये एखादा तुला फ्लॅट घ्यायचा असेल तर 2-2.5 करोड रुपये. यू बाय द फ्लॅट इन दुबई, दे आर गिव्हिंग यू परमनंट रेसिडेन्सी देअर. यू बाय इन द स्वित्झर्लंड, परमनंट रेसिडेन्सी, नो टॅक्सेस, नथिंग. वाव. यू जस्ट गो, सेटल, डू द बिझनेस. आता हे जर का टाळायचं असेल, हा पैसा इंडियातून जो बाहेर चाललाय हा जर का इंडियात ठेवायचा असेल एक्झॅक्टली. तर एक्झॅक्टली गव्हर्नमेंटला हे कुठेतरी टॅक्स बेनिफिट नाही जरी म्हटलं तरी क्रिप्टो करन्सी ॲसेट क्लासमध्ये जरी आणली, जिकडे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये 10%, 15% जर का भरायला लागलं तर विल बी हॅपी. आणि इंडियातला पैसा जो आहे तो इंडियात राहील. कारण आज केवळ तुमच्या एका एक्सचेंजला, वजीर एक्सला दिवसाला 800 to 1200 करोडचे ट्रान्झॅक्शन होत आहेत. हा सगळा पैसा इंडियाच्या बाहेर जाईल जर का इंडियानी पॉलिसी नाही बदलली तर तिकडे. तसेच आपल्या प्रेक्षकांना क्रिप्टोकरन्सीबाबत तुम्ही जी नॉलेज शेअर केली ती फार इन्फॉर्मेटिव्ह होती. थँक्यू फॉर कमिंग सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अशाच अमेझिंग इंटरव्ह्यूचा आनंद घेण्यासाठी पाहत रहा क्रिप्टो TV. तोपर्यंत मी वैभवी सावंत इथेच थांबते.